आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. महाराष्ट्र राज्य गृह विभागाने 20 एप्रिल 2026 रोजी राज्यातील 9 वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. या बदल्यांमध्ये सांगली आणि सातारा जिल्ह्यासह राज्यातील महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. प्रमुख बदल्या आणि नियुक्त्या. तुषार दोशी सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तुषार दोशी यांची बदली आता पोलीस अधीक्षक सांगली या पदावर करण्यात आली आहे. निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक. पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती कार्यरत असलेले निखिल पिंगळे यांची नियुक्ती आता पोलीस अधीक्षक सातारा या रिक्त पदावर करण्यात आली आहे. संदीप घुगे मुंबईत बदली. सांगलीचे विद्यमान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली आता मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपायुक्त सुरक्षा या पदावर करण्यात आली आहे. इतर महत्त्वाचे फेरबदल. राज्यातील या मोठ्या प्रशासकीय फेरबदलात इतर काही जिल्ह्यांचेही अधीक्षक बदलण्यात आले आहेत. कोल्हापूर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची नियुक्ती कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. जळगाव धुळ्याचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगावचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. वाशिम पुण्याचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.